तर फॉन्डंटबद्दलची काहीच माहिती नसताना जेव्हा मी पहिल्यांदा फॉन्डंट केकवर यूज केलं ना, तेव्हा मला आलेला प्रॉब्लेम मी आज तुमच्याकडे शेअर करणार आहे. तर झालं असं की मी केक रेडी केला, कस्टमरला केकचा फोटो पाठवला आणि त्यानंतर केकचा लुक खराब झाला आणि त्या गोष्टीचा मला एवढा पश्चाताप झाला तुम्हाला सांगते. कारण हा जो केक आहे तो मला बनवायचा होता युनिकॉर्न थीममध्ये, त्यामुळे मी व्हाईट कलरनेच केकला फिनिशिंग करून घेतलं. आणि त्यानंतर युनिकॉर्न थीम म्हटलं की मल्टी कलर्सचा यूज होतो केकवर, त्यासाठी मी इथे पिंक, पर्पल, व्हाईट, पुन्हा स्काय ब्ल्यू वगैरे असे सगळे कलर मी याच्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. कारण हा जो केक आहे तो गर्लसाठी जाणार होता, त्यामुळे मी जास्तीत जास्त पिंक आणि पर्पलचाच इथे यूज केलेला आहे. आणि त्यानंतर मी युनिकॉर्नचे आय तयार केले, तेही फॉन्डंटने. तर हे जे आईज आहेत ना ते मला क्लोज आईज करायचे होते, त्यामुळे मी फॉन्डंटने अशा पद्धतीने हे आईज करून घेतले. आणि हे तयार करून झाल्यानंतर मी सेट न करता डिरेक्टली मी केकवर लावले आणि तिथेच सगळा घोळ झाला. तर हा होता आपल्या केकचा फर्स्टवाला लुक, जो की खूप छान झाला होता. पण मी असाच्या असा केक फ्रीजला ठेवला आणि त्यानंतर जी कंडिशन झाली ती तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. जे आईज आहेत ना ते पूर्ण गळून खाली आले होते. मग मी ते काढून टाकले आणि मी चॉकलेटचे आईज तयार केले आणि ते मी इथे लावलेले आहेत. यातून मी एक गोष्ट अशी शिकले की कोणताही फर्स्ट ट्राय असो तर आपल्या घरातल्या केकवर करायचा, कस्टमरच्या केकवर करायचा नाही, नाहीतर असा पश्चाताप आपल्याला करावा लागतो. कस्टमरला हा केक आवडला पण मी सॅटिस्फाय नव्हते. तुम्हाला यातला कोणता लुक आवडला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.